नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कोथिंबीर जास्त दिवस ताजी आणि हिरवीगार कशी ठेवायची याची एकदम सोपी टिप पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मैत्रिणींनो, मी इथे एक अगदी गावठी कोथिंबीर घेतलेली आहे. एक जुडी गावठी कोथिंबीर आणलेली आहे. ही कोथिंबीर मी रात्री आणल्यानंतर रात्रभर पसरून ठेवली होती, त्यामुळे ती पूर्णपणे सुकली आहे. आता सकाळी आपण ही कोथिंबीर निवडून घेणार आहोत. कोथिंबीर निवडताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पिवळी किंवा खराब झालेली पाने अजिबात घेऊ नका. अगदी स्वच्छ आणि हिरवीगार ताजी पानेच निवडा. त्यामुळे कोथिंबीर जास्त दिवस चांगली राहते. बघू शकता, मी अशा पद्धतीने कोथिंबीर निवडून घेत आहे. खराब किंवा पिवळी झालेली पाने बाजूला काढायची आणि फक्त हिरवीगार पाने ठेवायची. बघू शकता, आता माझी सर्व कोथिंबीर निवडून झालेली आहे. पूर्ण सुकलेली आहे कोथिंबीर. अजिबात ओलावा नाही आहे कोथिंबीरमध्ये. अगदी मस्त निवडून झालेली आहे कोथिंबीर. पूर्ण सुकलेली आहे. आता ही कोथिंबीर स्टोअर करण्यासाठी मी इथे एक डबा घेतलेला आहे. या डब्याच्या तळाशी मी टिश्यू पेपर अंथरून घेत आहे. तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही स्वच्छ कोरडा सुती कपडासुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने मी येथे पेपर टाकून घेत आहे. पेपर टाकल्यामुळे ना ओलावा शोषला जातो. बघू शकता, मी अशा पद्धतीने पेपर टाकून घेतलेला आहे. आता त्यामध्ये अगदी हलक्या हाताने कोथिंबीर घालायची आहे. अगदी मोकळी ठेवायची आहे, खूप दाबून पण भरायची नाही. बघू शकता, अशा पद्धतीने मी कोथिंबीर ठेवून घेतलेली आहे. आता कोथिंबीरीच्या वरून सुद्धा एक टिश्यू पेपर ठेवत आहे. यामुळे कोथिंबीरीतील अतिरिक्त ओलावा शोषला जातो आणि ती लवकर खराब होत नाही. बघू शकता, अशा पद्धतीने डब्यामध्ये व्यवस्थित कोथिंबीर ठेवलेली आहे. आता हा डबा झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. अशा पद्धतीने कोथिंबीर निवडून पूर्ण कोरडी करून आणि टिश्यू पेपरच्या मदतीने डब्यामध्ये स्टोअर केली तर साधारण 15 ते 20 दिवस कोथिंबीर चांगली आणि हिरवीगार राहण्यास मदत होते. मैत्रिणींनो, तुम्हाला ही कोथिंबीर स्टोअर करण्याची सोपी टिप कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच घरगुती उपयोगी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.